गोदावरी नदीमध्ये भाविकांची बोट उलटलेली आहे। एका महिलेसह चिमुकली बेपत्ता झालेली आहे। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्यानं ही बोट बुडाल्याचं कळतंय। बोटीतून 35हून अधिक भाविकांचा प्रवास सुरू होता। मदत आणि बचाव कार्याला या ठिकाणी आता वेग आलेला आहे। बीडच्या माजलगाव येथील ही घटना समोर आलेली आहे। त्या बोटीमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आलेले होते, त्यामुळेच हा अपघात घडल्याचं कळतंय। एका महिलेसह एक चिमुकलीही बेपत्ता आहे। या ठिकाणी त्वरित बचाव आणि शोध कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। बीडच्या माजलगावातली ही घटना समोर आलेली हे दृश्य आपण पाहतोय। गोदावरी नदीमध्ये भाविकांची बोट उलटलेली आहे। 35हून अधिक भाविक या बोटीमधून प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली। एक महिला आणि एक चिमुकली बेपत्ता आहे। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्याला वेग आलेला आहे। बोटीमधून प्रवास करणाऱ्या भाविकांचा शोध घेतला जातोय। सध्या एक महिला आणि एक चिमुकली बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। 35हून अधिक भाविक या बोटीमधून प्रवास करत होते। गोदावरी नदीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। भाविकांची बोट उलटलेली आहे। बीडच्या माजलगाव मधल्या या गोदावरी नदी पात्रामध्ये ही दुर्घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। 35हून अधिक प्रवासी या बोटनं प्रवास करत होते, त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली। बोट उलटून एक महिला आणि एक चिमुकली बेपत्ता झालेली आहे। एवढं पब्लिकेचा जमतं का? तो स्वतः आम्हाला 50च्या पुढे मावशी 50च्या पुढे बसतो, त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे। आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो, पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला। भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना। खुशाल ते म्हणते तर की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये 50 उतरत होतो तर आम्हाला हाताला धरून परत वापस नेलं त्याच्यात 60-70 किती लोक असतं ना। 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती। आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7। आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं आहेत। घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो, स्वतः आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं। आम्हाला देवाची कृपा झाली, आमच्या मधल्या समजायची देवाची कृपा झाली। घटना काय सांगा तुम्ही? आम्ही बसताना त्याला विचारलं एवढं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, गोदावरी नदी पात्रामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे, कशा पद्धतीने आता या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे? नक्कीच माजलगाव तालुक्यातल्या गंगामसला परिसरामध्ये पुरुषोत्तम पोथी नावाचं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या महिन्यामध्ये तिथली यात्रा वगैरे भरते आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्रातून भाविक भक्त त्या ठिकाणी येतात। या परिसरामध्ये 2 मंदिर आहेत आणि त्या दोन्ही मंदिराच्या मधोमध गोदावरी नदी जी आहे त्या ठिकाणाहून वाहते। मात्र एका मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो आणि याच बोटीमध्ये जवळपास 35 ते 40 भाविक जे आहेत ते बसवण्यात आलेले होते। क्षमता बोटीची खरं जर पाहिलं गेलं तर 15 ते 18 लोकांची क्षमता असताना त्या बोट चालकाने जवळपास 35 ते 40 भाविक त्या बोटीमध्ये बसवले होते अशी प्राथमिक माहिती आहे। बोट ज्यावेळेस नदी पार करत होती त्या ठिकाणी मध्यभागी गेल्यानंतर बोटीचं जे संतुलन आहे ते बिघडलं आणि त्यानंतर बोट जे आहे अक्षरशः तिथं बुडालीचं आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 35 भाविक जे आहेत ते तळाला गेलेले होते आणि त्यानंतर बाकीचे जे नाविक होते, जिथं काही तरुण होते, ट्रस्टीचे लोक होते, त्यांनी आतमध्ये जाऊन या भक्तांना भाविकांना बाहेर काढलेलं आहे। मात्र एक दुर्दैवाची बातमी समोर येते की एक महिला आणि एक लहान चिमुकली जी आहे ती बेपत्ता असल्याची माहिती आता समोर येते आणि त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक जे नागरिक आहेत, तिथले नाविक आहेत आणि ट्रस्टीचे लोक आहेत सध्या तरी तपास पाहणी करताना, शोध कार्य करताना सध्या माहिती समोर येते। एकंदरीत बघता गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं बोट उलटली होती, मात्र प्रशासनाचं सक्षम हलगर्जीपणाने दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा एकदा या बोटीचं अनावधानाने जे आहे ते अपघात या ठिकाणी झालेला आहे। जर प्रशासनाने जागीच वेळीच जर दखल घेतली असती तर कदाचित ही नाव बुडाली नसती आणि एक माता आणि एक मुलगी जी आहे ती बेपत्ता झाली नसती। आता प्रशासन जे आहे युद्ध पातळीवर त्या महिला आणि मुलीला शोधण्याचं काम हाती घेतलेलं आहे। नक्कीच महेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।